ॲग्रीमेंट टू सेलच्या नावाखाली बेकायदेशीर तुकड्यांची नोंदणी करून काही अधिकारी स्वतःचे उखळ पांढरे करत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशांनाही केराची टोपली दाखवली जात असल्याचं चित्र आहे. राज्य शासनानं तुकडाबंदीचा कायदा रद्द करत 15 ऑक्टोबर 2024 पूर्वीचेच तुकडे नियमित करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 3 नोव्हेंबर 2025 रोजी SOP जारी करण्यात आली. या SOP नुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची नोंदणी करता येणार नाही. सक्षम प्राधिकरणाच्या मंजूर रेखांकनाशिवाय दस्त नोंदवू नये. ॲग्रीमेंट टू सेलच्या नावानं तुकड्यांची नोंदणी बेकायदेशीर असं स्पष्ट आदेश असतानाही गंगापूर इथं इनामी वर्ग 2 जमिनीचे दस्त नोंदवले गेले, तर ग्रीन झोन असलेल्या शेखापूर भागात रहिवासी परवाना नसतानाही तुकड्यांची नोंदणी झाल्याचं समोर आलं आहे. तक्रारी वाढल्यानंतर उपमहानिरीक्षक विजय भालेराव आणि जिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे यांनी स्पष्ट इशारा दिला होता की ॲग्रीमेंट टू सेलच्या नावानं दस्त नोंदवणं बेकायदेशीर असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल. मात्र या इशाऱ्यानंतरही दुय्यम निबंधक क्रमांक 2 चे अधिकारी यांनी 27 फेब्रुवारी रोजी शेखापूर भागात ॲग्रीमेंट टू सेल नोंदविल्याचा आरोप आहे. सामान्य नागरिकांचं काम नियमांच्या नावाखाली रखडतं, पण काही अधिकारी मात्र नियम डावलून बेकायदेशीर नोंदणी करत असल्याचा आरोप आहे. अधिकारी कर्मचारी संगनमतानं हा प्रकार सुरू असल्याची चर्चा आता उघडपणे होतीये. प्रश्न हा आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर बसवणाऱ्या दुय्यम निबंधकांवर कारवाई कधी होणार, की नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हा प्रकार राज्य सरकार आणि नोंदणी विभागासाठी मोठी डोकेदुखी ठरणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.